आज सकाळी ठरवलं की आज घरीच मस्त पाणीपुरी बनवायची, म्हणून तयारीला सुरुवात केली. सगळं सामान काढून घेतलं. पुरी, बटाटे, कांदा, चटणी आणि शेव सगळं एकदा व्यवस्थित तयार करून घेतलं म्हणजे पाणीपुरी बनवताना घाई होणार नाही. आता पुरी तळायला सुरुवात केली. पुरी तेलात टाकल्यावर छान फुगायला लागल्या आणि एकदम कुरकुरीत तयार झाल्या. मग कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली. आता बटाटे घेऊन त्याची तयारी करून घेतली. बटाटे छान स्मॅश करून घेतले आणि त्यात मसाले घालून मस्त चटपटीत रगडा तयार करून घेतला. चटणी तयारच होती. आता पाणी तयार करून घेतलं आणि पाणीपुरीसाठी सगळं रेडी केलं. आता सगळं तयार झालं होतं. भाजी, कांदा, चटणी, शेव आणि पाणी. चला आता पाणीपुरी बनवायला सुरुवात करूया. पुरीमध्ये आधी बटाटा रगडा आणि मग चटणी, कांदा आणि शेव घातली आणि अशी एकदम मस्त पाणीपुरी तयार झाली. वरून थोडं पाणी घातलं की बस, खायला एकदम रेडी. आता एक खाऊन बघते. अरे वा, एकदम मस्त झाली. घरची पाणीपुरी म्हणजे खरंच वेगळीच मजा हा.